बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर तुम्ही अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या यूट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारी माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या शिवसैनिकांपर्यंत रोज आहे अशी पोहोचविता येईल. यासाठी शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला मोठं करा. शिवसैनिकांनो, त्याला सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. असो, आजच्या आपल्या विश्लेषणाची सुरुवात मी एका सुविचाराने करतोय. तुम्हाला लक्षात येईलच नेमकं मी असं का करतोय, व्हिडिओ पुढे पाहाल तेव्हा. कारण लक्षात घ्या, हा फक्त राजकारणाशी निगडीत विषय नाही, हा आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत देखील विषय आहे. आणि आपण ही गोष्ट करतच असाल अशी मला खात्री आहे, पण तरी देखील ऐका. आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन आयुष्य जगत असताना एक गोष्ट कायम पाळावी. आपण अशा माणसाच्या बाबतीत कधीही दगा करू नये, ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला अशा काळात मदत केलेली आहे, ज्या काळामध्ये आपले आप्तेष्ट, आपले स्वकीय आपल्या पाठीशी उभे राहिले नव्हते. हे लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला, कारण हे पाप मानलं जातं. सज्जनाला कधी फसवू नये, अशा व्यक्तीला कधी फसवू नये ज्या व्यक्तीने तुम्हाला अशा काळात मदत केलेली आहे, ज्या काळात कोणीही उभं नसतं. याचा आता संदर्भ पुढे कशाशी जुळतोय हे तुम्ही पाहालच, पण ही गोष्ट नक्की आपल्या आयुष्यात आचरणात आणा. आता विचार करा, आज सकाळपासून मी काही बातम्या पाहतोय. बातम्या आहेत अमरावतीच्या, मेळघाटच्या, अचलपूरच्या, प्रहार संघटनेच्या आणि बच्चू कडूंच्या. बच्चू कडू महाराष्ट्रातलं प्रहार संघटना म्हणता येईल, पण अपक्षच आपण त्यांना जास्त मानतो. एक असं नाव जे रोखठोक आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची कुवत आहे, धमक आहे असंही म्हणेल, कुठेही नाकारणार नाही या गोष्टींना. पण ज्या वेळेस शिवसेनेमध्ये एक अभूतपूर्व फूट घडली होती, लक्षात घ्या शिवसैनिकांनो मी काय सांगतोय, कुठे कसं काय जुळतंय पहा. आता पाहायला गेलं तर बच्चू कडू हे तसे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, पण ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट घडत होती, बच्चू कडू आपण पहिली फ्लाईट पकडली होती गुवाहाटीसाठी. वाईट ह्या गोष्टीचं जास्त वाटतं, आपण पहिली फ्लाईट पकडली होती. या गोष्टी अजूनही डोळ्यांसमोर तशाच तरळतात, असंच सगळं चित्र दिसतं. बच्चू कडू कसे हसत हसत पळतायत, हे तेच बच्चू कडू आहेत ज्यांना शिवसेनेने भरभरून दिलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी भरभरून दिलं. तुम्ही जरा ही स्टोरी पहा, तुम्हाला अगदी 3 मिनिटाची एक स्टोरी दाखवतो. याच्यामध्ये पूर्वार्ध दाखवतो, कशा प्रकारे गुवाहाटी सुरत झालं, त्यानंतर कशा प्रकारे स्वतःच्या पक्षात काय चाललंय, आणि आता बच्चू कडूंचं एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेच्या ऐवजी शिवसेना म्हणणारे बच्चू कडू आता शिंदेगड म्हणू लागलेत. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. थोड्याच वेळात आता हे सगळे आमदार आता आपण पाहतोय गुवाहाटी एअरपोर्टच्या बाहेर आलेले आहेत. बच्चू कडू आपण पाहतोय, अब्दुल सत्तार पाहतोय, कुणीही बोलणार नाही, हात जोडतायत अब्दुल सत्तार. बच्चू कडू हसत हसत माध्यमांच्या कॅमेऱ्यांना सामोरे जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही नवस केला होता का काही? आम्ही सगळ्यांनाच नवस केला म्हणून सरकार आलं. पूर्ण दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे, शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, काही आत्महत्या नाही झाली पाहिजे. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचा एकुलता एक आमदार कडूंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल उद्या धारणीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी जोरदार बॅनरबाजी सुद्धा केली आहे. या बॅनरवरून प्रहार संघटनेचं चिन्ह आणि बच्चू कडू यांचा फोटो सुद्धा गायब आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो छापण्यात आलेला आहे. त्यामुळे राजकुमार पटेल, एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडूंना धक्का देणार आहेत अशी माहिती कळते. राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राजकुमार पटेलांचा 6 तारखेला कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. मेळाव्याच्या बॅनरवरून प्रहार नावासह बच्चू कडूंचा फोटो गायब असून एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळतोय. राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे.
प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडूंना धक्का देणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल. जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी, अरे जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी भरनी. तुम्ही त्यांना उमेदवारी दिली होती 2019 मध्ये, निवडून देखील, आणि त्यांनी म्हटलं होतं की कठीण काळात मला बच्चू कडूंनी साथ दिलेली आहे, परंतु आता कधीच सोडणार नाही बच्चू कडू, परंतु आता ते तुम्हाला सोडतायत. प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल. त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहावं. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. अनेक लोक तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात, काय जातील तुमचे लोक तुम्हाला सोडून? काही राजकीय हेतूनं आलेले असतात, काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोक असतात. काय होतं आहे का, कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात. काही जे विचारानं जुडलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं. तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावो, प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं. पण आमचा लढा कमी होणार नाही, आमची लढाई कायम मजबूत राहील, त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही. शिंदेसोबत तुम्ही गेलेले होते, एकनाथ शिंदे आणि तुमचे जवळचे संबंध आहेत, निकटवर्तीय तुम्ही मानले जातात, परंतु आता एकनाथ शिंदेनेच तुमचा आमदार फोडलाय. जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, अरे जैसी करनी. या सगळ्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंचा तो डायलॉग जैसी करनी वैसी भरनी, हा डायलॉग जरा भाव खाऊन गेला. असो, अगदी घटनेला तंतोतंत जुळतोय म्हणून तो वापरला. तुम्हाला कसा वाटला लिहा कमेंटमध्ये. आता राजकुमार पटेल हे बच्चू कडूंच्या पक्षाचे म्हणजे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार, म्हणजे बच्चू कडू नंतरचे एकमेव आमदार, मेळघाटचे आमदार, सगळा आदिवासी पट्टा आहे तो. बच्चू कडू अचलपूरचे आमदार. आता विचार करा, एक काळ असा आला होता या सगळ्या गद्दारीच्या काळामध्ये की आता शिंदे गट प्रहारमध्ये प्रवेश करेल, अशा अनेक वावड्या उठत होत्या. आपण सर्वांनी ऐकले असेल, प्रहारमध्ये प्रवेश करेल, कारण त्यांना भाजपमध्ये जायचं नसेल तर प्रहारमध्ये जाईल किंवा मनसेमध्ये जाईल वगैरे वगैरे सगळ्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत. तिथपासून इथपर्यंतचा हा प्रवास. आता बच्चू भाऊंना नेमकं काय म्हणायचंय मला तर खरंच नवल वाटतं. आपण पाहिलात त्या राजकुमार पटेलांनी, बरं राजकुमार पटेल हे मुरलेलं व्यक्तिमत्व आहे, हे काही कालात राजकारणात उदयास आलेलं नाहीये. यांनी आपल्या बॅनरवरून प्रहारचं नाव काढलं, फोटो काढला. मी तर म्हणतो ठेवायचं होतं. तुम्ही एकमेव आमदार म्हणजे 100%, 100 म्हणण्यापेक्षा म्हणजे बच्चू कडून नंतर एकमेव म्हणजे 50%च्या वर, 2/3 पेक्षा जास्त झालं तुमचं, समजा असं पकडायचं. तुम्ही पक्षावर दावा ठोकू शकता, जाऊ शकता, तुम्ही पक्षच घेऊन जाऊ शकता. विचार करा मी काय सांगतोय. याच सगळ्या गोष्टी ज्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत घडत होत्या त्यावेळेस हृदयात ठणक वाटली असेल. आज तुमचा एक आमदार गेला, तुम्ही विचार करा, तुमचा काळीज खालून वरून चरचरलं. ज्या माणसाचे 40-41 आमदार काढले त्या माणसाला कसं वाटलं असेल. बरं, स्वतःच्या आमदारांचा सोडा, अपक्ष आमदारांना देखील स्वतः फोन करून मंत्रीपद, बच्चू भाऊ तुम्ही दिव्यांगांना चांगला न्याय देऊ शकता, त्यासाठी तुम्हाला दिव्यांगांचं मंत्रीपद देऊ केलं होतं, स्वतः फोन करून देऊ केलं होतं. तुम्ही विचार करा, का शिवसेनेमध्ये आमदार नव्हते, त्यांना देऊ शकले असते, देऊ शकले असते, पण तसं घडलं नाही. हे दिलं गेलं बच्चू कडूंना, कारण तुमच्यात ती पात्रता होती, तुमच्यात ती पात्रता होती बच्चू भाऊ, आणि तुम्हाला बोलावून त्या आमदारकी म्हणण्यापेक्षा ते मंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मगाच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलात, आता महाराष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, दिव्यांगांचं मंत्रीपद वगैरे वगैरे, दिव्यांगांसाठी या योजना त्या योजना सगळं तुम्ही म्हणालात. आणि आज ज्या वेळेस तुमच्या ह्या 2.5 वर्षाच्या बेकायदेशीर सरकारचा शेवट होतोय, जवळपास आलेला आहे शेवटावर, त्यावेळेस तुमचा आमदार कुठे राहिला तुमच्याकडे. आज तुमचा आमदार जर प्रहारवर दावा ठोकून गेला आणि म्हटला प्रहार संघटनाच माझी, काय कराल तुम्ही, काय कराल तुम्ही. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी पुढे राहतील, तुमचा तो भाग राहिला, तुमच्या कर्मांचा तो भाग राहिला. पण राजकारणात असं आहे, आणि विशेषतः उद्धव साहेबांच्या बाबतीत मी फार बारकाईने पाहतो, ज्यांनी उद्धव साहेबांना त्रास दिलेला आहे ना, त्या माणसाचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे.
थोडा वेळ जातो पण संपवतात मात्र अगदी पद्धतशीरपणे. हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा वाटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव अडचणीत आलंय, संपतंय की काय, त्या वेळेस घासून नाही तर ठासून ते नाव वर आलेलं आहे पुन्हा. लक्षात घ्या. त्यामुळे राजकीय कर्म तुम्हाला इथेच फेडून जायचे. आता काय कराल? राजकुमार पटेल गेले, उद्या त्यांचा पक्षप्रवेश आहे म्हणे. बच्चू भाऊ राजकुमार पटेलांचं सोडून द्या, त्यांचं मेळघाटमध्ये काय होईल? आधी आपला अचलपूर तरी आपल्यासाठी किती सुरक्षित आहे याचा देखील विचार करा. अनेक गोष्टी आहेत तुमच्याशी बोलण्यासारख्या, बच्चू भाऊ तुमच्याविषयी बोलण्यासारख्या, पण ह्या संबंध गुवाहाटीच्या प्रवासात आपण आपलं नाव का बदनाम करून घेतलात? आपल्याला अशी काय गरज पडली होती? बरं, सर्व जे जे गेले त्यांच्यातले जे जे मंत्री होते त्या सर्वांना एक बच्चू कडू सोडलं तर सर्वांना मंत्रिपद पुन्हा बहाल करण्यात आलं. अगदी संजय राठोडला देखील ज्याचं मंत्रिपद शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काढून घेतलं होतं त्याला देखील मंत्रिपद देण्यात आलं. मग बच्चू कडू मध्ये अशी काय खासियत होती बरं ज्याला मंत्रिपद देण्यात आलं नाही? लक्षात घ्या. काल परवा तुमची एक मुलाखत पाहिली मी, उदय सामंतांबरोबरची ती डिबेट पाहिली न्यूज 18 वरची. त्या डिबेटमध्येच मी समजून गेलो होतो काहीतरी मोठा गौप्यस्फोट होणार आहे भविष्यामध्ये, आणि अगदी 2च दिवस गेले साहेब, 2च दिवस गेले आणि तुमचं इथे हे कांड घडलेलं आहे तुमच्या पक्षामध्ये. असो, तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत विषय राहिला, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण शिवसैनिकांना दिलेलं हे दुःख बच्चू कडू आपल्याला इथेच भोगून जावं लागलं, आणि विशेष म्हणजे याच विधानसभेच्या कार्यकाळात भोगून जावं लागलं, याचं मात्र समाधान वाटतं, आणि यासाठी भगवंताचे आभार. सप्रेम जय महाराष्ट्र. बाकीच्यांचा बंदोबस्त शिवसैनिक येत्या विधानसभेत करतील, आणि तो कसा करतील हे तुम्ही सर्वजण पाहणार आहात. असो, सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.